नवरात्र उत्सव बंदोबस्त, अवैध व्यवसायांवर कारवाई, प्रलंबित गुन्ह्यांची उकल, वाहतुकीला शिस्त, शाळा महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची गस्त, वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई अशा विविध मुद्द्यांवर आज गुन्हे आढावा बैठकीत चर्चा झाली। कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेतली। नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांचा ओघ वाढतो। अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील अन्य मंदिरांची सुरक्षा, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचं नियोजन या विषयावर आजच्या क्राईम बैठकीत चर्चा झाली। वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई करा असं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं। तसंच जिल्ह्यातील महिलांविषयक गुन्ह्यांचा आढावा घेऊन प्रलंबित गुन्ह्यांचं निर्गतीकरण करावं, पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी अशा सूचना पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दिल्या। निर्भया पथकानं शाळा महाविद्यालय परिसरात गस्त वाढवावी, अंमली पदार्थांचा साठा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले। तसंच जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा पोलीस अधीक्षकांनी आढावा घेतला। सर्व प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी कौशल्याने तपास करावा असं सांगितलं। जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत असं बजावून पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याचा क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवावं अशा सूचना केल्या। यावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, अप्पासाहेब पवार, सुवर्णा पत्की, समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, किशोर शिंदे, सुशांत चव्हाण, संतोष डोके, अजय कुमार सिंदकर, नंदकुमार मोरे, सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।